जीवदानी स्पोर्ट बालखडी आणि दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपल शेत आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन बॅटर रुपेश वळबी आणि सूरज दोडका तो दाखल झालाय. विनोद मस्कर आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. चला मॅचला सुरुवात होती. दोन बॅटर रुपेश वळबे आणि दुसऱ्या बाजूने सूरज दोडका आपण पाहू शकतो दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती विनोद मस्कर आलाय. P1च्या पहिल्या षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये धावांचा डोंगर तो पाहायला मिळत नाहीये. षटकात चौकार ती कमीचे लागले जातात आणि त्याचमुळे प्रत्येक मॅच लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचं मुख्य कारण जर पाहिलं गेलं तर नवीन संघ आहेत आणि त्यांना जर ही देखील वाईट दिली होती की नवीन संघ या मॅच मध्ये देखील खेळतात. अर्थातच आई जुदानी बालखडी संघ आपण पाहू शकतो तो नव्यानं या स्पर्धेकरता पहिलाच बॉल तिकडे हवेमध्ये उडवला गेला आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचा बदल झालाय. इथे बॅटरला बाद व्हावा लागेल. मिस्टर सूरज दोडका बॅट टू दी डगआउट. फर्स्ट विकेट. शून्याचा चष्मा परिधान करून बॅटर बाद झालाय. आउट. पाऊसने चेंडू गॅदर झालाय. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय मागचा हात. दुसऱ्या बॉल वरती हात चौकार. 4. दोन चेंडूचा खेळ.
गेली 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यापच झाला गेला. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहू शकतात आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडू कंप्लीट झाले गेले. धावसंख्या फलकावरती तब्बल पोहोचली गेली 15 आकड्यावरती. आता इथनं अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि धावांचा वेग इथून वाढवावा लागेल. 15 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. यावेळेस चांगला बॉल आहे का नाही आहेत, पंच वळतायत आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून इथे हा बॉल जर पाहिला तर वाईट म्हणून घोषित केला गेलाय. वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने पावशिक त्या धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 16 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचवल्या गेल्यात. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस आडबा वाटणं पॉवरफुल स्ट्रोक आहे, बॉलला केलंय परंतु तिकडे बॉल आतमध्येच थांबलाय. हे दृश्य वेगळं होतं. विकेट. दोन षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकता सुरेख पद्धतीची कामगिरी केली गेली आहे. इथे डॉट शीटवाला आहे रोशन. आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात विशाल दोडका आपल्याला पाहावा येतो आणि त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहावा येत आहेत षटक क्रमांक 3. त्यातील पहिला बॉल तर सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला. यावेळेस हा सुरेख चांगला बॉल, अजून एक सुरेख बॉल तो तिकडे कंप्लीट झालाय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय, फटका फसला गेलाय की काय. यावेळेस बॉल दिगून गेलाय सरळ. हत्कंडाचं गोड चुंबन घेऊन सीमा रेषा पार इथे आला या मागचा षटकार. 6. यावेळेस अजून एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतो परंतु त्या बॉलवरती देखील 2 धावेचा कॉल झालाय कंप्लीट. आता धावांचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे. ज्या मॅच मध्ये धावा बनत नव्हत्या त्या मॅच मध्ये धावा बनायला सुरुवात झाली आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहताय 24 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 24 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख तो पोहोचला गेलाय. चला षटक क्रमांक आपण पाहू शकतायत 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि चेंडू आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिले 2 डॉट, नंतर षटकाराला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 डॉट.
तुझा खेळ आहे तो कंप्लीट करावा लागेल आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळावं देखील लागणार आहे. शेवटचा बॉल बॉलिंग मार्गवरती गोलंदाज यावेळेस सुरा एक बॉल आपण आवश्यकता कंप्लीट झालाय. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ तो झालाय कंप्लीट आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. एकत्र पाहत राहा गावदी बालखडी यायची कैलासवासी नितेश मूर्ती चषक 2025 चा मैदानाच्या आतमध्ये जाते पाणी आणि पाण्याबरोबर जातोय एक कान मंत्र यू गया यू आया. घेऊया एक सुमधुर गीत. पहिलाच बॉल तिकडे बॅटचं गोड चुंबन घेऊन जाते परंतु नाही येत. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्याचमुळे पाहू शकतात दुसऱ्या धाबेसाठी येत असताना बॅटरला बाद बाबा लागतंय. इथे घडतंय काय विकेटचं पतन झालंय. मिस्टर एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि दुसरा वेग इथनं वाढवावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये झाली आहे ना त्या पद्धतीची गोलंदाजी सुरेख आहे. दुशाल आपण पाहू शकतात यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. नवीन संघ आहे आणि धावांचा वेग करण्याचा प्रयत्न ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तेच त्यांच्या कॅप्टनने टॉस साठी गेले होते आणि त्यानंतर सांगितलं गेलं देखील होतं आणि त्याच पद्धतीचे मात्र दृश्य देखील पाहू शकतात कारण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 29 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडले गेले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी बॉलिंग मार्गवरती गोलंदाज अर्थातच दुशाळ आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने अजय भाबर आपण पाहत आहेत. अजयला धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील बनवाव्या लागतील. यावेळेस बॅटची एज लागली आहे तिकडे चुकी अति होत असताना आपल्याला पाहा भीती आहे. एक सिंगल दाबेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढली गेली आहे आणि जाऊन पोहोचली गेली आहे अर्थातच 30 अर्थात 30 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचली देखील आहे. जरीमरी भुईशेत आणि ओमसाई भुईशेत चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस कडे यायचंय. यावेळेस बॅट चेंज लागली पंचाच्या माध्यमातून नोटचा सिग्नल आलाय. आता गोलंदाज देखील सांगतात की धाबा बनायला बनल्या नाहीत आणि मी त्या बनवायला सुरुवात किंवा मदत करेन आणि तेच पाळा येते. नो प्लस एकंदरीत एक सिंगल धाव बॅटर बाद आउट.
32 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे. आता षटकातील जर पाहिलं ना तर तब्बली 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्यावरती एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव डायरेक्ट हिट करण्याचा मानस तो फसला गेलाय. 2 धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती तब्बली पोहोचली गेली आहे. अर्थातच 34 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. षटक क्रमांक आपण पाहू शकतायत चौथा अगदी संपण्याच्या दिशेने आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालं आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॅटर बीट झाले गेलेत. आता षटक समाप्त झालंय. चौथा आणि चौथ्या षटकाच्या अगदी धावसंख्या फलकावरती 34 आकड्यावरती. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जरीमरी भुशेत आणि ओमसाई भुशेत संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. थँक्यू सो मच. जरीमरी भुईशेत आणि ओमसाई भुईशेत संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. दीपक पागे यांचे शुभ हस्ते करतोय आपण टॉस. चला जरीमरी भुईशेत आणि ओमसाई भुईशेत संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. जरीमरी भुईशेत आणि ओमसाई भुईशेत संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे आपण करतोय. अर्थातच मॅच क्रमांक 5-6 या 6व्या मॅचचा करणार आहे टॉस आणि टॉस साठी दोन्ही संघ ते जॉईंट झाले गेलेत आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून करणार आहोत टॉस. अर्थातच मॅच खूप रंगणार आहे यामध्ये शंका नाही आहे, कारण आजच्या दिवसात ज्याही मॅचेस झाल्यात ना त्या लो स्कोरिंग झाल्यात आणि ही मॅच देखील आपण पाहू शकतात धावफलक ते 34 आकड्यावरती पोहोचले. 35 धावांचा वाण ठेवलं गेलंय. आता ओमसाई भुईशेत आणि जरीमरी भुईशेत संघाच्या माध्यमातून करतोय आपण टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आपण करणार टॉस. जरीमरी भुईशेत संघाचे कॅप्टन आलेत. ओमसाई भुईशेत संघाचे कॅप्टन देखील जॉईंट व्हायचे. जरीमरी भुईशेत संघाचे कॅप्टन इथे कॉल करतील. काटा असा कॉल दिला गेला आणि यस छापा असा कॉल आलाय. दोन्ही संघाला द्यायचे शुभेच्छा आणि व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचंय. प्रथम तर नाणेफेकीचं कोण जिंकले काय निर्णय असेल? नक्कीच फील्ड करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुठले असे 3 गोलंदाज असतील, 3 मुख्य 3 गोलंदाज त्यांच्याकडे तुझा जास्त विश्वास असेल? आनंद आहे, भरत आहे आणि योगेश. ठीक आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायला. एकंदरीत जर पाहिलं तर या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल तुझ्या माध्यमातून काय संदेश असेल? खूप छान आयोजन केलेलं आहे, ग्राउंड पण छान आहे. नक्कीच खूप चांगली वाईट दिले होते. ओमसाई भुईशेत संघाचे कॅप्टन खूप सारे शुभेच्छा आपण बोलूयात. अर्थातच जरीमरी भुईशेत संघाच्या कॅप्टनकडे तू टॉस जिंकला तर काय निर्णय असता? यावेळेस मनाविरुद्ध कडले बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. बॅटिंग करत असताना कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवाल? 30 धावा कराल. एकंदरीत जर पाहिलं तर 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा तो मनसुबा असेल, परंतु जर पाहिलं गेलं ना तर 4 षटकामध्ये 30 धावा या जर पाहिलं तर पूरक नाही आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा तुम्हाला ठेवावाच लागेल. त्यासाठी कुठले बॅटर यूज करणार आहेत? सायनाथ कोल्हा, सैनी कोल्हा. नक्कीच खूप चांगली वाईट दिली. टेनिस बॉल क्रिकेट मधला तुझा असा कुठला आवडता खेळाडू आहे त्याच्याकडे बघून तू खूप साई शिकतोस? बॅट्समन रोहित शर्मा. नक्कीच रोहित शर्माला फॉलो करतायत. खूप चांगली वाईट दिली. जरीमरी भुईशेत संघाचे कॅप्टन होते. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. पस्तीस धावेचं लक्ष ठेवलं आणि मॅचला सुरुवात होती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सूरज तो दाखल झाला आणि त्याच्या विपक्षामध्ये रोशन आहेत.
रोशन प्रगतीपथावरती सज्ज झालाय 24 चेंडू मध्ये तब्बल 35 धाबा रोखायचे असतील तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल आणि त्यासाठी आपण पाहत आहेत अर्थातच बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सूरज यावेळेस आपण पाहू शकता एक चांगला बॉल तो कंप्लीट झालाय जबरदस्त बॉल पहिलाच बॉल जर पाहिला तर तो डॉटच्या पद्धतीने हाताला गेला आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण ज्यावेळी तुमच्याकडे धावसंख्या ती कमी आणि कमी धावसंख्येचा पाठलाग समोरचा संघ करणार आहे त्यावेळी त्या धावसंख्येला डिपेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी चांगले चेंडू तुम्हाला यूज करावे लागतील पहिला बॉल सुरेख पद्धतीने हाताला यावेळी साळबा बाटणे खेळण्याचा मानस तिकडे देखील फसला गेलाय आणि क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं ना मित्रांनो की क्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट कारण क्रॉस लाईन क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळताय त्यावेळेस तुमच्या आयसाईट चेंडूवरती राहणं ते मुख्य भूमिका असते तुमचं आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहणं ती मुख्य भूमिका असते परंतु यावेळेस ते पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेलेत तिकडे डॉट चेंडू येतो आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने दोन चेंडूचे सांगतात ती आतापर्यंत इथे कंप्लीट झाली आहे बॉलिंग मार्गवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न इंटू द गॅप बॉल फोर्स केला गेलाय बॉल निघून जाईल परंतु क्षेत्रक्षण तिकडे बेगाने आलेत दुसऱ्या धाब्यासाठी धावले गेले आणि 2 धावा कंप्लीट झाल्या 3 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 2 या अंकांवरती पोहोचली गेली आहे तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचली गेली 21 मध्ये 33 धाब्याची गरज आहे आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय फटका बसला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित झाले गेले आहेत आणि तिकडे चुकी झाली आहे वेगाने पोहोचले होते परंतु एंड मोमेंटला बॉल आणि हातामध्ये ते कनेक्शन झालं नाही आणि बॉल कलेक्ट करता आला नाहीये एक सिंगल धाव ती अधोरेखित झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली गेली 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय 3 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतो पोहोचवण्याचं काम ते झालंय आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या कमी आणि सुपर अफलातून यावेळेस अजून एक चांगला बॉल भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते धावसंख्या 4 आकड्यावरती पोहोचली गेली आहे 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय 4 धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडली देखील गेली आहे पहिले 2 चेंडूवर डॉट चेंडू आले त्यानंतर दुहेरी धावा आल्या आणि त्यानंतर 5वा बॉल देखील डॉट आलाय अर्थातच गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आहे यावेळेस समोरच्या दिशेनं ओव्हर दी आपण पाहू शकतात लॉंग ऑन बॉल उडवला गेलाय बॉल निघून गेला सरळ 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकारामध्ये परावर्तित 4 सचिन वलबी आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले त्यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धाबा खर्च केल्यात अर्थातच शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर धाबांचा वेग तो वाढला गेलाय आता 18 मध्ये 27 ची गरज आहे अर्थातच मॅच थोडीशी बनली आहे कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये झाली आहे ना त्या पद्धतीची गोलंदाजी जर पाहिलं गेलं तर आई जीवदानी स्पोर्ट बालखडी संघाशी झाली ना तर या मॅच मध्ये एक मूड एक रंगतदार ट्विस्ट येऊ शकते साई 11 पिंपळशेत आपण पाहताय दुसऱ्या बाजूने जीवदानी स्पोर्ट बालखडी संघ आपण पाहू शकतात आणि 2 संघांमधील मॅचला सुरुवात करायची आहे बॅटर पहिल्या बॉल साठी आपण पाहू शकता सचिन वलबी पहिलाच बॉल इंटू दी गॅप खेळण्याचा मानस जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आली आणि 2 धाबांचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट 2 धाबा कंप्लीट होत असताना धावसंख्या दुहेरीने वाढली आणि डबल फिगर अर्थातच 10 या आकड्यावरती पोहोचली गेली 10 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे 17 मध्ये 25 धाब्याची गरज हे समीकरण आपण पाहू शकतात ऑन दी बोर्ड जोडले गेले एका बाजूने जीवदानी स्पोर्ट बालखडी आणि दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपळशेत संघ आपण पाहू शकतात आणि 2 संघांमधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते बादशाह रिश मध्ये आलाय आता बॉल थांबेल का
यस तिकडे क्षेत्ररक्षण जरूर पोहोचल्यात आणि तदनंतर बॉलला रिटर्न केलं त्यापूर्वी आपण पाहू शकतात यावेळेस विकेटचा बदल झालाय तिकडे एकेरीला दुहेरीमध्ये करण्याचा जो प्रयत्न आहे ना तो अंगलट आला गेला बॅटर इथे बाद झाला गेलाय आउट. दिलीप भुरकुट आपण पाहू शकतात नव्याने दाखल झालेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहत आहेत अर्थातच साई 11 पिंपळशी संघाचे रोशन ते आहेत आणि बॉलिंग मार्कवरती सचिन बलबी आपण पाहत आहे त्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी ती केली आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन झालं नाहीये फटका फसला गेलाय क्षेत्ररक्षक तिकडे आलेत आणि त्याच्याकडनं देखील झाली आहे चूक. आता ही चूक तुम्हाला या मॅच मध्ये करायची नाहीये कारण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोड्याशा चुका होत्यात गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी ती पाहायला मिळते. धाबा डिपेंड करण्याचा मानस आहे परंतु क्षेत्ररक्षणाची साथ ती मिळत नाही आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो धाबा देखील वाढतायत. 3 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय धावसंख्या 13 आकड्यावरती पोहोचली गेली आणि आता इथे विकेट मिळाली असती ना तर 2 धावा देखील वाचल्या असत्या आणि तदनंतर एक विकेट नव्याने बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये आला असं परंतु त्या चुका इथे घडित होत आहेत आणि मॅचचं चित्र थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन वलबी पुनश्च एकदा चौथ्या बॉल साठी सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून चौथा बॉल यावेळेस साडबा बाटणे खेळण्याचा मानस समालोचक कक्षाकडे चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल फील्ड केला एकच धाव तिकडे घेतली जाते कारण क्षेत्ररक्षण ते अचूक झालंय. बॉलला रिटर्न केलं तो परत एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. 14 धावसंख्या फलकावरती जरूर जोडली गेली आहे. आता 14 मध्ये 21 धाबायची गरज आहे. इथनं 2 डॉट चेंडू आले ना तर ही मॅच जर मला तर एक चांगल्या मूड मध्ये येऊ शकते कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी अर्थातच आपण पाहू शकतात जीवदानी स्पोर्ट बालखडी संघाच्या माध्यमातून झाली आहे ना अफलातून झाली आहे काबिले तारीफ झाली आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सचिन बलबी सज्ज झाले. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यापच झाला गेलाय आणि 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 6 धावा त्याने 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आहे आणि त्यामध्ये एक सिंगल धाव ती बॅटरच्या माध्यमातून घेतली गेली आहे. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्यात वाढ होती. धावसंख्या 15 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटकातील 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा स्लॉक चेंडू कंप्लीट करायचा आहे. मॅच एक चांगल्या मूड मध्ये चांगल्या स्थितीत येत असताना पाहायला मिळते कारण 13 मध्ये 20 ची गरज आहे. इथनं गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने झाली परंतु छोट्या छोट्या चुका त्या झाल्यात त्या विसरून या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट फ्रेश क्रिकेट ते मैदानाच्या मध्ये प्ले करावं लागेल. यावेळेस पाड स्लिपचा फटका आहे. स्लॉक केलं बॉलला होता परंतु बॉल तिकडे देखील चुक्या झाल्यात. सातत्याने या चुका होत आहेत. चुकांमध्ये आपण पाहू शकतो शिका असं म्हटलं जातं परंतु वारंवार त्या चुका तिकडे झाल्या गेल्यात. षटक क्रमांक पाहू शकतात 2 चा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 17 आकड्यावरती पोहोचली गेली आहे.
पहिलाच बॉल आडवा बाटणे खेळण्याचा मानस. वन बाउसने चेंडू गॅदर केलाय, तिकडे बॉलला रिटर्न केलाय आणि धोक्याचा इशारा आहे, परंतु बॉल डायरेक्ट हातामध्ये तो थ्रो केला नाही आणि त्याचमुळे पाहू शकतात तिकडे 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढली गेली, 19 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता 11 मध्ये 16 धावेची गरज आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये झालंय ना, 2 चेंडूवरती तुम्ही 2 झेल सोडले आणि त्या 2 झेल सोडल्यानंतर 4 धावा त्या अधोरेखित झाला गेला. धावा कमी असताना या पद्धतीच्या चुका तुम्ही केल्यात आणि त्याचं भुगतान हे पूर्ण संघाला ते भोगावं लागतंय. पहिल्याच बॉलवरती तिकडे चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता, यावेळेस फटका फसलाय. आता झेल काढायची आहे संधी, चुकी होईल का? यावेळेस पुन्हा एकदा तिसरा झेल इकडे धरतीला परिधान केला जातोय. तिसरा झेल तिकडे सोडला गेलाय. अर्थातच एक सिंगल धाव या बॉलवरती देखील इकडे प्राप्त झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती पोहोचले गेले आहे. ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. षटकातील जर पाहिले गेले तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये 16 धावा त्यांना बनवायचे आहेत. गोलंदाजी अटॅक चांगला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण ते चुकीचं आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि घरच्या मैदानावर खेळतायत. कारण आपण म्हटलं ना तर या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये या संघाचा देखील एक मोठा हातभार आहे. बॅट चेंज लागली आहे, आता चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन होतंय. मिस्टर रोशन ज्याला देखील बाद व्हावं लागते. रोशन बाद. उमेश आपण पाहू शकतो प्रगतीपथावरती नव्याने दाखल झालेत आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. जीवदानी स्पोर्ट बालकडी संघ आपण पाहू शकतो 10 मध्ये 16 धावेची गरज आहे अजूनही. यावेळेस यष्टांचा भेद घेतला जातोय, फर्निचर डिशवॉश केलं जात आहे. काय जबरदस्त चेंडू आपण पाहू शकतो. अफलातून बॉल, बॅटर बाद, आउट. सूरजच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतात या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 16 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. अर्थातच गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळते. मॅच आता बनवली आहे, मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झालेत. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक केला जातोय ना त्या पद्धतीने जर पाहिलं तर गोलंदाजी झाली तर तिकडे जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला या धावा बनवणं थोड्याशा कठीण राहतील. कारण 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे अजूनही. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा पाहू शकतात गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला, तिसरा विकेट येईल का? परंतु तिकडे चुकी झाली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने पण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती 2 ने वाढली गेली आहे. जाऊन पोहोचली गेली 21 आकड्यावरती. 8 चेंडू मध्ये 14 धाब्याची गरज आहे. 8 चेंडू 14 धाब्याची गरज. बॉलिंग मार्क वरती अर्थातच गोलंदाज सूरजने खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. एकनाथ हाडल आपण पाहू शकता, त्याच्या साथीने दिलीप आपण पाहत आहेत आणि या 2 संघांमधील ही मॅच ती इथे रंगतदार मूड मध्ये येत असताना पाहायला मिळते. कारण त्याचं मुख्य कारण गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीने आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहेत करतायत गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला, यावेळेस चुकी होईल का? यावेळेस चुकी घडणार नाहीये. विकेटचा बदल झालाय. आता इथे 4थ्या नाही तर 5व्या बॉलवरती विकेट आली आहे. बॅटरला बाद व्हावा लागेल, आउट.
थँक्यू सो मच. 7 चेंडूमध्ये 14 धाब्याची गरज आहे. मॅच इथे पूर्णपणे बनवली गेली आहे. 7 चेंडू 14 धाब्याची गरज आहे. सहा मध्ये आता 13 धाब्याची गरज आहे. यावेळेस आपण पाहू शकता धावफलक जर पाहिलं गेलं तर फलकावरती पोहोचले गेले 22 आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती सुरेख पद्धतीची कामगिरी ती केली गेली आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तर तो सुरेख आहे. रुपेश आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. त्यांनी पहिल्या बॉलवरती सुरेख पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. यावेळेस सर्व वाटणे केल्याचा मानस आउटसाइड लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून तिकडे निर्णय पोहोचवला गेलाय. इथे व्हाईट बॉल येतोय. आता ही चुकी आहे कारण 6 मध्ये आपण पाहू शकतात तुम्हाला जबल 13 धाब्याची गरज होती. त्यानंतर आपण पाहू शकतात इथे वाईट चेंडू टाकला. त्या 5 मध्ये 12 धाब्याची गरज आहे. मॅच जर पाहिली गेली ना तर ती पूर्णपणे बनवली गेली आहे. गोलंदाजाच्या विपक्षामध्ये मॅच ती थोडीशी झुकली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडू थांबणार नाही. आतमध्ये बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे आला एक तगडा स्ट्रोक विनोदच्या बॅट मधनं. हा षटकार 6. चार चेंडू मध्ये 7 धाब्याची गरज आहे. अर्थातच 29 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. यावेळेस पुलर लेनचा चेंडू इंटू दे का आपण खेळण्याचा मानस. बॉलला फील्ड केलं. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आले. थ्रो चूक झाली आहे आणि तिकडे चुकी घडणार नाहीये. इथे बॅटर बाद झालेत. महत्वाचा धक्का दिला जातोय. मिस्टर विनोद मस्कर बॅक टू दी डगआउट. बॅटर बाद. आता या मॅच मध्ये आला एक ट्विस्ट कारण उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतात. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते आहेत 5 धाब्याची गरज आहे. 3 चेंडू 5 ची गरज. चला नोटी मीटिंग. 3 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच खूप सुरेख पद्धतीची बनली गेली आहे. एका बाजूने जीवदानी स्पोर्ट बालखडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकतो साई 11 पिंपलचे संघ. एकाच विभागातील 2 दिग्गज संघ आहेत आणि या 2 संघांमधील मॅच मात्र आपण पाहू शकतो पूर्णपणे रोमांच आलाय मॅच मध्ये. कारण जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देखील सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अजूनही 3 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट करणं बाकी आहे. यावेळेस बॅट शेष लागले. आता 3 धावा कम्प्लीट होतील का. 1 धाव कम्प्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव देखील तिकडे कम्प्लीट ती देखील झाली आहे. आता 2 मध्ये आता 3 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच जर पाहिलं तर इथनं एक डॉट चेंडू आला ना तर मॅच खूप दबावाखाली येऊ शकते. कारण 2 चेंडू आणि तब्बल आपण पाहू शकतो 3 धाब्याची गरज आहे. 2 चेंडू 3 ची गरज. दोन चेंडू 3 धाब्याची गरज असताना इथनं कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली. ज्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये झाली आहे ना
यावेळेस बादशाह मध्ये लागलाय तिकडे बॉलला फील्ड केलं गेलंय. आता इथे बॉल फील्ड केला गेलाय. एक चेंडू आता 2 धाब्याची गरज आणली आहे. जबरदस्त मॅच. एक चेंडू 2 धाब्याची गरज. जिकडे छोट्या छोट्या चुका झाल्या त्या चुकांकडून शिकत असताना जर पाहिलं तर मॅच मध्ये ऑन झालेत आणि प्रथमच खेळण्यासाठी या स्पर्धेकरिता आपण म्हणू शकतो ते दाखल झाले होते आणि त्यांनी देखील सांगलं की जिंकण्याचा प्रयत्न तो आम्ही करू आणि तो सुरेख पद्धतीचा झालाय. एक चेंडू 2 धाब्याची गरज इथे होईल का? ही मॅच इथे खूप बनली आहे. एका बाजूने आपण पाहू शकता जीवदान स्पोर्ट बालकडी संघ, दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपलचे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 2 ची गरज. एक डॉट बॉल. मॅच मध्ये विजय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं तर समोरचा संघ तो विजय होईल. यावेळेस आपण पाहू शकता हे स्पेशल आहे, दडपण आहे, आपण पाहू शकता पॅडलच्या माध्यमातून. तेहतीस धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 विकेट ते बाद झाले गेलेत आणि एक चेंडू मध्ये 2 धाब्याची गरज असताना मॅच इथे बनली गेली. मॅच मध्ये पूर्णपणे इथे ऑन झाले गेले. दोन्ही संघाला समान संधी आहे. एक चेंडू 2 ची गरज. यावेळेस इथे चांगला बॉल आहे. मॅच खल्लास झाली आहे. गोलंदाजाने ती करून दाखवलाय कारनामा. इथे पूर्णपणे ऑन झालेत. अर्थातच जीवदानी स्पोर्ट बालकडी संघ या मॅच मध्ये ऑन झालेत दुसरा फेरीकरिता आणि साई 11 पिंपलचे संघ इथे पराभूत झाले गेलेत. थँक्यू सो मच. तर नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो अर्थातच सूरज दोडका ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 5 धाबा दिल्या आणि तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या गेल्या. तो सूरज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि संघाचा कर्णधार देखील आहे आणि ही जबाबदारी योग्यतेने पार पाडली आहे. तो सूरज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सूरज आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ते इथे वितरित केलं जाईल.